माऊली रेसिडेन्सी भव्य फ्लॅट विक्री सुरू। तुमच्या स्वप्नातील घर आता सत्यात। साकूर येथील प्राइम लोकेशनवर माऊली रेसिडेन्सी मध्ये हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी। मुख्य वैशिष्ट्ये रेडी पोझिशन, हायवे टच लोकेशन, 24 तास पाणी पुरवठा, मार्केट, मंदिर, हॉस्पिटल आणि शाळा हक्केच्या अंतरावर, लिफ्ट सुविधा, निसर्गरम्य वातावरण, पारदर्शक व्यवहार। त्वरा करा, मोजकेच फ्लॅट शिल्लक। आजच संपर्क करा 99 22 36 41 87। पत्ता इंद्रनगर साकुरी। स्वप्नातील घरासाठी योग्य निवड माऊली रेसिडेन्सी। भारतीय जनता पक्षानं आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी संघटनात्मक बदलांना वेग दिलाय। याच पार्श्वभूमीवर अहमदनगर दक्षिणचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृतपणे या निवडीची घोषणा केली। डॉक्टर सुजय विखे पाटील यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याचं वृत्त समजताच त्यांच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साह साजरा केला। राहता शहरात विखे पाटील समर्थकांनी एकत्र येत मोठा जल्लोष केला। राहता शहरातील मुख्य केंद्र असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडून परिसर दणाणून सोडला। विखे पाटील यांच्या समर्थकांनी भाजपच्या घोषणा देत एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला। डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे असलेले दांडगे जनसंपर्क कौशल्य आणि जिल्ह्यातील राजकीय पकड लक्षात घेता पक्षाने त्यांना प्रदेश स्तरावर मोठी जबाबदारी दिली असल्याचं बोललं जात आहे। विखे पाटील यांनी खासदार म्हणून केलेल्या कामाची पावती आणि तरुण नेतृत्वाला वाव देण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली। या निवडीबद्दल बोलताना नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर म्हणाले की डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निवडीमुळे नगर जिल्ह्यात भाजपची ताकद अधिक वाढणार आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत होईल असं प्रतिपादन केलं। यावेळी राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, गटनेते मुन्नाभाई शहा, भाजपच्या महिला अध्यक्षा शोभाताई घोरपडे, मोहनराव सदाफळ, नगरसेवक राहुल सदाफळ, दशरथ तुपे, अजय आगरे, प्रवीण बोरकर, अक्षय बोटे, भीमराज निकाळे, संदीप मुर्तडक, प्रवीण रोनवाल, नितीन गाडेकर, मिलिंद बनकर, गणेश बनकर, दत्ता सदाफळ, हरिभाऊ गाडेकर, अंकुश भडांगे, स्वप्नील बावके, भूषण देसाई, वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष जबाजी मेचे, उपाध्यक्ष विजय सदाफळ तसेच भाजपा महिला पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाण यांनी निवड केली। त्याबद्दल राहता शहरामध्ये सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मोठा जल्लोष फटाके वाजवून साजरा करण्यात आला। तसेच कार्यकर्त्यांनी एकमेकांना या ठिकाणी पेढे भरून आनंद उत्सव साजरा केला। आज डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली। त्याबद्दल आज खरोखर भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांचे समस्त राहता शहरवासियांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। सुजयदादांची निवड होणे म्हणजे या ठिकाणी राहता शहरामध्ये तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे वारं वाहिलेलं आहे यामध्ये खरोखर सुजयदादा विखे पाटील यांचं संघटन कौशल्य आणि त्यांचं कष्ट आहे आणि त्यांच्या या कष्टाची पावती या ठिकाणी आज त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदी निवड मिळाल्याचे या ठिकाणी आम्हाला सर्वांना आनंद आहे। महाराष्ट्र राज्याच्या युवकांच्या अध्यक्षस्थानी आपल्या युवकांचं आशास्थान माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांची निवड झाली। याबद्दल राहतावासियांच्या वतीनं त्यांचं मनोमन जनतेच्या वतीने एक भावनापूर्वक श्रद्धापूर्वक एक कर्तृत्वाचा माणूस म्हणून आज त्यांचं या ठिकाणी राहत्याच्या चौकामध्ये मोठा आनंद उत्सव या ठिकाणी व्यक्त होत आहे। या ठिकाणी नगराध्यक्ष, सगळे नगरसेवक, नगरसेविका यांच्या सर्वांच्या वतीनं जनतेच्या वतीनं डॉक्टर सुजय विखे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत होत आहे। आणि उद्याच्या भविष्य काळामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये, उत्तर मतदारसंघामध्ये या जनतेच्या अपेक्षा आहेत। उद्याच्या या लोकसभा होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दादांनी उमेदवारी करून या लोकसभेच्या या मतदारसंघामध्ये जनतेला न्याय देण्याचं काम सुजयदादांनी करावं अशी या जनतेच्या 6 तालुक्याच्या वतीनं आम जनतेची मागणी आहे। आज हा कर्तृत्वाचा ठसा आहे, एक कर्तृत्ववान युवकांचं आशास्थान आहे। त्यांनी या नगरपालिकेमध्ये अथक परिश्रम घेऊन एक मोठा विजय या ठिकाणी खेचून आणला। त्याबद्दल जनता त्यांना खऱ्या अर्थाने
आणि त्याचं काम आहे. अनेक कामं, अनेक कोटी रुपयाचे ते आता उद्याच्या काळामध्ये अनुदान आणणार आहे. राहतेचा विकास होणार आहे. या राहतेच्या जनतेनं त्यांना भरभरून सहकार्य केलंय आणि म्हणून राहत्यावर निश्चित त्यांचं प्रेम आहे. आणि म्हणून राहत्याच्या वतीनं आज ते युवक भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष झाल्यामुळं मी आम जनतेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो आणि धन्यवाद. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळं राहता तालुक्यामध्ये आज जल्लोषाचं वातावरण आणि आनंदी वातावरण आहे. गेली 4 दशकं 4 पिढ्यापासून या परिवाराचा या राजकारणावर एक प्रभुत्व आहे आणि खासदार के असेल, राज्याचे जलसंपदा मंत्री आमदार साहेब असतील आणि ह्या तालुक्याचा विकास करण्याचं नवे ह्या जिल्ह्याचा विकास करण्याचं ध्येय साहेबांनी आणि सुजयदादांनी घेतलेलं आहे आणि त्यांची निवड झाली. आमच्या राहता तालुक्याच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीस खासदारकीच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. राहता वासी यांच्या वतीने मी सुजयदादा विखे पाटील यांना हार्दिक शुभेच्छा देतो. सुजयदादांची निवड म्हणजे भाजपमधून जे आज चांगल्या प्रकारचं काम करतात, चांगल्या प्रकारचं कर्तृत्व करतात, अशा माणसांकडून भाजपकडून सातत्याने न्याय मिळत गेलेला आहे आणि यापुढे मिळत राहील अशी आमची राहतेकरांची अपेक्षा आहे. यानंतर येणाऱ्या राज्यसभेसाठी दादांची त्या ठिकाणी खासदार म्हणून निवड व्हावी अशी आमच्या अहिल्यानगरच्या जनतेची हात जोडून नम्र विनंती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील आणि जे पार्टीचे अध्यक्ष JP नड्डा यांनाही आमची विनंती राहील राहत्यावासी यांच्या वतीने की दादांना पुन्हा एकदा काम करण्याची अहिल्यानगरमध्ये संधी द्यावी. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे लाडके सुपुत्र डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्याबद्दल आमच्या उत्तर नगर जिल्ह्याकडून भाजप महिला वतीने त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. आमच्या नगर जिल्ह्याच्या अध्यक्ष शोभाताई आणि आमच्या महिला वर्ग सगळ्या सोबत हजर आला आहेत. त्यासोबत आमच्या राहता तालुक्याचे सगळे युवक वर्ग सोबत असून आम्ही आज फटाक्याने हा जल्लोष साजरा केलेला आहे आणि पुढील वाटचालीस दादांना खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या राहता तालुक्याच्या वतीने अशी विनंती तेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांना अशी राहील की आमच्या दादांना पुन्हा तुम्ही खासदारकीचं उमेदवारपद नक्की द्यावं आणि त्यासाठी आम्ही त्यांना सतत पाठबळ देत राहू. धन्यवाद. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.